सामाजिक संघटना जिंदाबाद, आदिवासी कष्टकरी ठोक नाही माणूस आहे, माणुसकीची भीक नको, जितेंगे जितेंगे कमाने वाला आएगा, लूटने वाला जाएगा, नया जमाना आएगा, घरकुलांच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, घरकुलांच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेळोवेळी मोठमोठ्या घोषणा ते करतात आणि त्या संदर्भातल्या योजना बनवून तसा निधीही वितरित करतात. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये PM जनमन योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, मोदी आवास असेल, या वेगवेगळ्या योजनातून 7,000पेक्षा जास्त लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला. या घरकुलांमध्ये पहिला हप्ता मिळाला आणि लोकांनी घरं मोडली. गरीब आदिवासींनी आपले राहती घरं मोडून घराचं काम चालू केलं, पण त्यांना त्या निर्धारित वेळेमध्ये दुसरा हप्ता तिसरा हप्ता देणं अभिप्रेत होतं, ते मिळालं नाही. आज तालुक्यात जर तुम्ही आकडेवारी बघाल तर 5,000पेक्षा जास्त लोकांना घरकुलाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे ही सगळी जनता त्रस्त आहे. पावसाळा जवळ आला आहे, रणरणतं ऊन आहे. आपल्या छोट्या लहान मुलांना घेऊन ही लोक घराचं बांधकाम करतात. घर उघड्यावर पडलेलं आहे, कधी पाऊस येईल याची शाश्वती नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं किंवा पंचायत समिती प्रशासनाकडनं जर घरकुलाचे हप्ते वेळेत पडले नाही तर लोकांनी घरं बांधायची कशी? ते घरासाठी रोजगार सोडून गावात येऊन राहिलेत आणि घराचं काम करतात आणि हप्त्याच्या प्रतीक्षेत त्यांना वारंवार पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. आज हे सगळे समोर आलेले लोक जे आहेत ते भिवंडी तालुक्यातले श्रमजीवीचे सभासद आणि घरकुलाचे हकदार आहेत. श्रमजीवी संघटनेत भिवंडी तालुक्याने हा आंदोलन उभं केलेलं आहे आणि या सगळ्या हकदारांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांचा अधिकार मिळावा आणि त्यांच्या अधिकाराचा घरकुलाचा हप्ता मिळावा म्हणून हे आंदोलन आता सुरू आहे.